जालन्यात एमआयएम पक्षाकडून इच्छुक उमेदवाराला अर्ज वाटप करायला सुरुवात। एमआयएम पूर्ण ताकदीने जालना महापालिका निवडणुकीच्या मैदानात उतरणार। जिल्हाध्यक्ष शेख माजिद यांची प्रतिक्रिया। जालना शहरातील एमआयएम पक्षाकडून इच्छुक उमेदवारांना अर्ज वाटप करायला सुरुवात झाली आहे। दरम्यान एमआयएम जालना महापालिकेच्या निवडणुकीच्या मैदानात पूर्ण ताकदीने उतरणार आहे। एमआयएम पक्षात इच्छुकांची गर्दी पाहायला मिळत असून एमआयएमचे जिल्हाध्यक्ष शेख माजिद यांनी जालना महापालिकेच्या निवडणुकीत शट्टू ठोकलाय। इत्तेहादुल मुस्लिमीन जिंदाबाद। ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन जिंदाबाद। इम्तियाज साहब जिंदाबाद। रजत साहब जिंदाबाद। भैया जी जिंदाबाद। माननीय माजी खासदार तथा महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष आमचे नेते इम्तियाज जलील साहेब यांच्या आदेशानुसार जालना शहर महानगरपालिका निवडणुकीसाठी आज जालना जिल्हा कार्यालय मार्फत इच्छुक उमेदवारांना अर्जाचे वाटप करण्यात आलेले आहे। येणाऱ्या आगामी निवडणुकीत एमआयएम पक्ष हा बळकटीने लढणार आहे। इम्तियाज जलील साहेब तसेच असदुद्दीन ओवैसी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ही पहिली महानगरपालिका जालना शहरात एमआयएम पक्ष लढवणार आहे। तर आपण बघितलंच असाल की इच्छुक उमेदवारांची गर्दी आमच्या ऑफिसवर भरपूर झालेली आहे। तमाम 16 प्रभाग आपल्या जालना शहरामध्ये आहे, त्यापैकी बऱ्याच प्रभागामधील इच्छुक उमेदवार आमच्याकडे येत आहेत। किती उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार जालना नगर? आम्ही अजून आमचा सर्वे चालू आहे। काही प्रभागाचा सर्वे आमचं बाकी आहे, काही प्रभागांचा सर्वे आमचं झालेला आहे। आम्ही 16 पैकी 10 प्रभाग असे आहेत निवडलेले आहेत की ज्यामध्ये आम्हाला निवडणूक लढायची आहे। आम्ही जास्तीत जास्त संख्यामध्ये निवडणूक लढणार आहोत आणि पूर्ण ताकदीने आम्ही जालना शहर महानगरपालिका ही लढवणार आहोत। युतीचा प्रस्ताव आमच्याकडे वेगवेगळ्या पक्षांचा आलेला आहे। आम्ही पण काही पक्षांना युतीचा प्रस्ताव दिलेला आहे। तर थोड्याच दिवसात आपल्याला हे कळून जाईल की एमआयएम पक्ष कोणासोबत युती करणार का स्वतः स्वबळावर लढणार आहे।